नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात गेल्या 11 दिवसापासून सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता भारतावरही दिसू लागला आहे. आखाती देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्यामुळे इथून भारताला होणारा खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा मोठ्या प्रमाणात प्रभावित झाला आहे. परिणामी देशभरात घरगुती LPG, CNG आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगरसह अनेक शहरांमध्ये नागरिकांना गॅस सिलेंडरसाठी एजन्सीबाहेर लांबच लांब रांगा लावाव्या लागत असल्याचे चित्र दिसत आहे. युद्धाची परिस्थिती आणखी काही दिवस कायम राहिल्यास गॅस टंचाईचं संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेत देशभरात आवश्यक सेवा पुरवठा अधिनियम लागू केला आहे. या कायद्याअंतर्गत गॅससह आवश्यक वस्तूंची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात येणार आहे. तसेच तेल शुद्धीकरण कारखाने आणि पेट्रोकेमिकल कंपन्यांना LPGचं उत्पादन वाढवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. सरकारच्या निर्णयामुळे घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असून त्याचा फटका भारतालाही बसू लागला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रालयाने देशातील LPG पुरवठ्याबाबत काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. मंत्रालयाने देशातील तेल रिफायनरींना अधिक प्रमाणात LPG उत्पादन करण्याचे निर्देश दिले आहेत. या अतिरिक्त उत्पादनाचा वापर प्रामुख्याने घरगुती ग्राहकांसाठी केला जाणार असून घरगुती गॅस पुरवठ्याला प्राधान्य देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याचबरोबर साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी घरगुती LPG सिलेंडरच्या बुकिंगमधील अंतर 21 दिवसावरून 25 दिवसापर्यंत वाढवण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांना एकदा सिलेंडर बुक केल्यानंतर पुढील बुकिंग करण्यासाठी किमान 24 दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान आयातीत LPGचा पुरवठा रुग्णालय आणि शैक्षणिक संस्था यासारख्या अत्यावश्यक नॉन डोमेस्टिक क्षेत्रांना प्राधान्याने केला जाणार आहे. तसंच हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर उद्योगांना LPG पुरवठ्याबाबत आलेल्या विनंत्यांचा विचार करण्यासाठी ऑइल मार्केटिंग कंपन्यांना 3 कार्यकारी संचालकाची समिती स्थापन करण्यात आली आहे. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्ध अमेरिका आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेले युद्ध लवकरच संपण्याची शक्यता व्यक्त केली आहे. 28 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या संघर्षात अमेरिका आणि इस्रायलनं इराणमधील सुमारे 5000 ठिकाणावर हल्ले केले असल्याचे ट्रम्प यांनी सांगितलं. या युद्धात अमेरिका आणि इस्रायलनं अनेक प्रकारे आघाडी घेतली असून संघर्ष आता मोठ्या प्रमाणात संपत आला आहे. त्याचवेळी ट्रम्प यांनी इराणला पुढील कोणत्याही आक्रमक हालचालींबाबत कडक इशाराही दिला. या संघर्षामुळे संपूर्ण मध्य पूर्वेत तणाव वाढला होता आणि अनेक देश प्रादेशिक युद्धांच्या उंबरठ्यावर आले होते. इयत्ता 8वीच्या सामाजिक शास्त्राच्या पुस्तकात न्यायपालिकेतील भ्रष्टाचाराचा उल्लेख केल्यामुळे निर्माण झालेल्या वादानंतर नॅशनल NCERTला अखेर बिनशर्त माफी मागावी लागली. या प्रकरणाची दखल घेत सुप्रीम कोर्टानं तीव्र नाराजी व्यक्त करत NCERTकडून स्पष्टीकरण मागितलं होतं. सुनावणी दरम्यान न्यायालयाने शालेय स्तरावर न्यायव्यवस्थेबाबत अशा प्रकारचा मजकूर प्रकाशित झाल्याबद्दल आक्षेप नोंदवला. त्यानंतर NCERTने हा मजकूर हेतुपुरस्सर समाविष्ट करण्यात आलेला नसल्याचं सांगत खेद व्यक्त केला आणि संबंधित धडा पुन्हा लिहिण्याचा निर्णय घेतला. सुधारित मजकुरासह पुस्तकाची नवी आवृत्ती 2026-27 या शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. ठाणे जिल्ह्यातील औद्योगिक पट्ट्यात पुन्हा एकदा भीषण स्फोटाची घटना घडली आहे. डोंबिवली MIDC आणि आसपासच्या औद्योगिक भागातील सुरक्षेचा प्रश्न कायम चर्चेत असताना आज अंबरनाथ MIDCमधील आनंदनगर MIDC येथे मोठा स्फोट झाला. मिळालेल्या माहितीनुसार आनंदनगर MIDCमधील गणेश केमिकल या केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला. स्फोटानंतर आगीने भीषण रूप धारण केलं आणि परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले. स्फोटाचा आवाज दूरवर ऐकू आल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. स्फोटानंतर कंपनीतील केमिकल रस्त्यावर सांडल्यामुळे रस्त्यावरही आग पसरल्याचं दिसून आलं. आग आणि धुरामुळे संपूर्ण परिसर धुराने व्यापला गेला. स्फोट होताच कंपनीतील कामगारांनी हातातील काम सोडून जीव वाचवण्यासाठी बाहेर धाव घेतली. अनेक कामगार रस्त्यावर सैरावरा पळताना दिसून आले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले गेले. मात्र कंपनीत साठवलेल्या विविध केमिकलमुळे आगीचं स्वरूप अधिक गंभीर बनलं होतं आणि अधूनमधून लहान मोठे स्फोटही होत असल्यानं बचाव कार्याला अडथळा येत आहेत. प्राथमिक माहितीनुसार आगीचा भडका इतका मोठा होता की शेजारील कंपन्यांनाही आगीचा फटका बसल्याचं समोर आलं आहे. सध्या अग्निशामक दल आणि प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू असून स्फोटाचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ICC T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात या ऐतिहासिक विजयामुळे संपूर्ण देशात जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं आहे.
या विजयानंतर BCCIने विश्व विजेता टीम इंडियासाठी 131 कोटी रुपयांच्या भव्य बक्षिसाची घोषणा केली आहे। यापूर्वी ICC मेन्स T20 वर्ल्ड कप 2024 जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखालील संघाला 125 कोटी रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं। यंदा त्या तुलनेत 6 कोटी रुपयांनी अधिक रक्कम देण्यात आली आहे। दरम्यान ICCने स्पर्धेसाठी एकूण $13.5 मिलियन इतकी प्राइज मनी ठेवली होती। विजेतेपद मिळवल्यानंतर भारताला $3 मिलियन इतकी इनामी रक्कम मिळाली आहे। ही रक्कम प्रथम BCCIकडे दिली जाते आणि त्यानंतर खेळाडूंमध्ये बोनस, मॅच फी आणि इतर बक्षिसांच्या स्वरूपात वाटली जाते। या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत। पाहत रहा आवाज इंडिया मराठी।